भाग 1. कर्णाचा जन्म. कथा सुरू होते कुंतीपासून. कुंतीला दुर्वासा ऋषींनी एक वरदान दिलं होतं. त्या मंत्राने ती कोणत्याही देवाला बोलवू शकत होती. एक दिवस उत्सुकतेने कुंतीने सूर्यदेवाला बोलवलं. सूर्यदेव प्रत्यक्ष प्रकट झाले. कुंती घाबरली, पण वरदानामुळे तिला एक तेजस्वी पुत्र प्राप्त झाला. त्या मुलाच्या अंगावर जन्मतःच कवच आणि कुंडल होते. तो सामान्य मुलगा नव्हता. तो होता सूर्यपुत्र कर्ण. पण समाजाच्या भीतीने कुंतीने त्या बाळाला एक पेटीत ठेवून नदीत सोडलं. कल्पना करा, जन्म देणाऱ्या आईनेच स्वतःच्या मुलाला दूर केलं. याच क्षणापासून कर्णाचं दुर्दैव सुरू झालं. भाग 2. सुतपुत्र म्हणून अपमान. त्या बालकाला अधिरथ आणि राधा यांनी वाढवलं. ते रथ चालवणारे होते, म्हणून समाजाने कर्णाला सुतपुत्र म्हटलं. पण कर्णाच्या रक्तात योद्ध्याचं तेज होतं. त्याला धनुर्विद्या शिकायची होती. त्याला अर्जुनासारखा महान योद्धा बनायचं होतं. पण प्रत्येक वेळी त्याला अपमान मिळाला. तू सुतपुत्र आहेस, तू क्षत्रिय नाहीस. हे शब्द त्याच्या मनाला जखम करत होते. भाग 3. परशुरामांचा शाप. कर्णाने ठरवलं, मी जगाला दाखवून देईल की जन्म नाही, कर्म मोठं असतं. तो परशुरामांकडे गेला. पण परशुराम फक्त ब्राह्मणांना शिक्षण देत होते. म्हणून कर्णाने स्वतःला ब्राह्मण सांगितलं. परशुरामांनी त्याला सर्वश्रेष्ठ अस्त्रविद्या शिकवली. एक दिवस परशुराम कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते. तेव्हा एक विषारी कीटक कर्णाच्या मांडीला चावू लागला. रक्त वाहत होतं. असह्य वेदना होत होत्या. पण गुरूंची झोप मोडू नये म्हणून कर्ण शांत राहिला. परशुराम जागे झाले आणि त्यांनी ओळखलं, इतकी सहनशक्ती ब्राह्मणात नसते. तू क्षत्रिय आहेस. रागाने त्यांनी कर्णाला शाप दिला. जेव्हा तुला सर्वात जास्त अस्त्रविद्येची गरज असेल, तेव्हा तू ती विसरशील. हा शाप पुढे कर्णाच्या मृत्यूचं कारण बनला. भाग 4. दुर्योधनाची मैत्री. संपूर्ण जगाने कर्णाचा अपमान केला. एक व्यक्ती त्याच्या बाजूने उभी राहिली. तो होता दुर्योधन. दुर्योधनाने कर्णाला अंग देशाचा राजा बनवलं. पहिल्यांदाच कोणीतरी कर्णाला मान दिला होता. त्या दिवसापासून कर्णाने दुर्योधनासाठी आयुष्य अर्पण केलं. ही मैत्री खरी होती, निस्वार्थ होती. म्हणूनच कर्णाला माहिती असून की पांडव योग्य आहेत, तो दुर्योधनाच्या बाजूने उभा राहिला. भाग 5. द्रौपदी स्वयंवरातील अपमान. द्रौपदीच्या स्वयंवरात कर्णाने धनुष्य उचललं. संपूर्ण सभागृह शांत झालं, कारण सगळ्यांना माहिती होतं, कर्ण हे आव्हान पूर्ण करू शकतो. पण द्रौपदी म्हणाली, मी सुतपुत्राशी विवाह करणार नाही.
हे शब्द कर्णाच्या हृदयात बाणासारखे घुसले. त्याच्याकडे क्षमता होती, पण समाजाने त्याचा जन्म पाहिला. भाग 6. इंद्राची युक्ती. कर्णाकडे जन्मतःच कवच आणि कुंडल होते. जोपर्यंत ते त्याच्याकडे होते तो अजेय होता. इंद्राला भीती होती की कर्ण अर्जुनाला मारेल, म्हणून इंद्र ब्राह्मणाचा वेश घेऊन आले. त्यांनी कर्णाकडे कवच कुंडल दान मागितलं. कर्णाला माहिती होतं की हा इंद्र आहे, तरीही त्याने दान दिलं, कारण कर्णासाठी दान हे जीवनापेक्षा मोठं होतं. यामुळे तो दुर्बल झाला. भाग 7. कुंती आणि कर्ण. युद्धाआधी कुंती कर्णाला भेटायला आली. तिने सत्य सांगितलं, तू माझा मुलगा आहेस, तू पांडवांचा मोठा भाऊ आहेस. कर्णाच्या आयुष्यातला हा सर्वात मोठा धक्का होता. त्याला आयुष्यभर ज्याची गरज होती ती आई अचानक समोर उभी होती. पण कर्ण म्हणाला, आता खूप उशीर झाला आहे. त्याने कुंतीला वचन दिलं, तुझे 5 पुत्र जिवंत राहतील, कारण मी फक्त अर्जुनाशी युद्ध करेल. भाग 8. अंतिम युद्ध. कुरुक्षेत्रावर अंतिम युद्ध सुरू झालं. अर्जुन आणि कर्ण समोरासमोर आले. हे फक्त युद्ध नव्हतं, ही 2 नियतींची टक्कर होती. युद्धादरम्यान कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत अडकलं. त्याला परशुरामांचा शाप आठवला. तो अस्त्र विसरला. कर्णाने अर्जुनाला थांबण्याची विनंती केली, पण श्रीकृष्ण म्हणाले, अभिमन्यूवर दया दाखवली होती का? क्षणात अर्जुनाने बाण सोडला आणि महाभारतातील सर्वात दुर्दैवी योद्धा जमिनीवर कोसळला. कर्ण हरला.